दुसऱ्याचे व्याजी पैसे काढून विहीर तर कंप्लीट केली. आता ते पैसेच मिळायला तयार नाहीत. नमस्कार मंडळी, आपण पाहतात लोकशाही भारत टुडे. मी आज आहे अहमदपूर तालुक्यातील मौजे लिंगदळ या ठिकाणी आणि पाहत आहेत माझ्या पाठीमागं महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेअंतर्गत खोदकाम केलेली विहीर आहे आणि हाच विषय आज मी आपल्यासमोर मांडण्याचा प्रयत्न करणार आहे. रोजगार हमीमधून बऱ्याचशा शेतकऱ्यांनी विहिरीचा लाभ घेतलेला आहे, परंतु सध्या जी नवीन जी रामजी ही योजना, याच योजनेच्या धर्तीवर नव्यानं लॉन्च करण्यात आलेली आहे. त्या योजनेमधील काही जी अटी आहेत त्या शेतकऱ्यांसाठी कमालीच्या जाचक अटी ठरत आहेत. आणि यामध्ये मुख्य मुद्दा असा आहे की ज्या शेतकऱ्यांनी रोजगार हमी योजनेअंतर्गत ही योजना लॉन्च होण्यापूर्वी विहिरीचे कामे केलेले आहेत आणि ज्यांची विहिरीचे कामं पूर्ण झालेले आहेत, अशा शेतकऱ्यांच्या विहिरींचे बिलं आजतागायत पूर्ण प्रमाणात निघालेले नाहीत. बऱ्याचशा अडचणीचा सामना शेतकऱ्यांना करावा लागत आहे. पण नव्याने जी जाचक अट घालण्यात आलेली आहे, जसं की सकाळी आणि संध्याकाळी विहिरीवर मजुरांची हजेरी ही कंपल्सरी करण्यात आलेली आहे. परंतु ज्या शेतकऱ्यांची विहीरच पूर्ण झालेली आहे अशा शेतकऱ्यांसाठी हा मोठा आता प्रश्न निर्माण झालेला आहे. मग या शेतकऱ्यांसाठी शासन काही वेगळी भूमिका घेतंय का, किंवा या शेतकऱ्यांची जी पिळवणूक होत आहे ती तशीच यापुढे देखील होणार आहे, हा प्रश्न मात्र आता लोकप्रतिनिधींनी गांभीर्याने घेऊन यामध्ये कुठला तरी पर्याय काढणं गरजेचं ठरणार आहे. बऱ्याचशा शेतकऱ्यांशी चर्चा केल्यानंतर या योजनेअंतर्गत ज्या विहिरी शेतकऱ्यांना लाभ देण्यात येतो, ही विहीर ज्यावेळेस खोदकाम करतं आणि ज्यावेळेस ती त्याची रक्कम काढण्याची वेळ येते त्यावेळेस शेतकऱ्यांना देखील कमालीचा त्रास होत आहे, पिळवणूक होत आहे. यंत्रणा देखील ज्या प्रमाणात शेतकऱ्यांना सहकार्य करणं अपेक्षित आहे त्याप्रमाणे सहकार्य करत नाही. शेतकऱ्यांमधून अशी देखील मागणी होताना आपल्याला दिसून येत आहे की शेतकऱ्यांसाठी जर शासनाला विहिरीचा लाभच द्यायचा असेल तर त्यासाठी एक स्वतंत्र योजना सरकारने तयार करून त्या योजनेमधून शेतकऱ्यांना विहिरीचा लाभ द्यावा, अशी देखील मागणी आता समोर येत आहे. माझा परिचय विठ्ठल मारुती पुलगुर्ले, राहणार लिंगदळ येथील शेतकरी असून माझ्या शेतामध्ये विहीर शासनामार्फत मंजूर झाली. मग मंजूर झाल्यानंतर शासनाने मजुराच्या ह्याच्यावर बिल काढण्यासाठी मग हे केले. कुठल्या योजनेमधून? रोजगार हमी योजनेतून मंजूर झाली. मग ते रोजगाराच्या ह्याच्यानुसार आम्ही केली, मग विहीर पूर्ण कंप्लीट केली. मग विहीर कंप्लीट झाल्यानंतर पहिल्या वर्षी मजुराच्या नावावर बिलं 50,000 निघाले 1 वर्षामध्ये. आणि निघाले तर ते कसे काही निघाले, काही पुन्हा ते मास्टरच ही झालं, कॅन्सल झालं म्हणले. कोणाचं काही तर हीच कॅन्सल तीच कॅन्सल म्हणून 2 वर्ष झाले आत्तापर्यंत. विहीर कंप्लीट होऊन आता दुसरं 2 वर्ष होऊन गेले तरी बी आणि शासनाचे बिल आम्हाला मिळालेलं नाही. कडं टाकलं, कड्याचंही बिल नाही. हे असं शासनाचे धोरण. आणि आम्ही दुसऱ्याचे व्याजी पैसे काढून विहीर तर कंप्लीट केली. आता ते पैसेच मिळायला तयार नाहीत. ही योजना शेतकऱ्याच्या फायद्याची आहे का नुकसानीची? शेतकऱ्याच्या फायद्याची काहीच नाही. मजूर बी पैसे नावावर गेले की लवकर पैसे देणार आणि शेतकऱ्याला काहीच नाही. शेतकऱ्याच्या फायद्याचीच नाही योजना. तुमच्यासारखे असे किती शेतकरी ज्यांनी या आता विहिरीचा लाभ घेतलाय? असे बिलं निघायचे बाकी एकत्रित 8 का 9 आहेत. आपल्या गावातील 8 आहेत आता. 8 आहेत आता. या आमच्या बरोबरचे आमच्या गावातील 8 लोक आहेत आणि 8 शेतकरी आहेत लाभात. आता जवळजवळ 2 वर्ष झालं विहिरी कंप्लीट झालेली आहे. 3रा वर्ष चालू आहे. 3रा वर्ष पण संपत आलाय. आणखीन पण कुठलंच बिल नाही, काहीच फरक. बरं, मला काय म्हणायचं, शासनाने रोजगार हमी योजनेचं नाव बदलून जी रामजी केले आणि त्या योजनेअंतर्गत तुम्हाला सकाळ आणि संध्याकाळी 2 टाइम मजुरांचे फोटो काढल्याशिवाय तुम्हाला बिल मिळणार. परंतु तुमची जी विहीर आहे ती रोजगार हमी योजनेमध्येच पूर्ण झालेली आहे. आता तुम्हाला जर परत मजूर पुन्हा जर विहिरीवर सकाळ संध्याकाळ, कारण काम पूर्ण झालेलं आहे, पुन्हा कशाला येते? अडचण उभी राहिली. मग आता तुमचं काय म्हणणं आहे, शासनाला काय मागणं आहे? तर शासनाचं म्हणणं, शासनाकडे मागणी की बाबा शेतकऱ्यांतर विहीर कंप्लीट केलेली आहे. विहीर कंप्लीट केलेली बघून तरी कमीत कमी शासनानं बिल टाकून हे करावं, सहकार्य करावं. आणि दुसऱ्या योजनेमध्ये डायरेक्ट पैसे जवळजवळ आता 3रा वर्ष संपत आलेला आहे. 2 वर्ष झालं. 2 वर्षामध्ये 48,000 50,000 अशी बिलं निघालेली आहेत. काही जणांचे 20,000 पण निघालेले आहेत बिलं. आता माझं स्वतःचं 20,000 बिल निघालेलं आहे फक्त.
कारण खातं लिंक झालंच नाही, काहीतरी नेटचा प्रॉब्लेमच आहे, कुठलं काहीतरीच आहे, KYCच नाही, असे कारणं सांगून बिलं आमचे काही पडलेली नाहीत. 21-22 हजारापर्यंत माझे बिल पडलेलं आहे. इतर शेतकऱ्यांचं काही 40-50 कोणाचं कसं पडलेलं आहे, पण 50 हजाराच्या वर एकाचंही बिल पडलेलं नाही. आणखीन आपलंच नाही, अहमदपूर तालुक्यामध्ये प्रत्येक गावामध्ये हेच चालू आहे. जवळपास एका विहिरीसाठी शेतकऱ्याकडून किती गुंतवणूक करण्यात आली आता तुमच्या 8-7 आता जमिनीच्या ह्याच्यावर आहे, त्याचं गुंतवणूक करणं म्हणजे जर समजा जमीन जर पक्की असेल तर त्याला थोडंफार कमी खर्च 4-5 लाख असं होतं, आणि ज्याची काळी जास्त आहे त्यांना 8 लाखापर्यंत खर्च येते. शासन जे देते 4 लाख, आता मंजुरी झालेली 5 लाख आमचे 4 लाखामध्ये झालेले आहे. त्याच्यापैकी फक्त कुणाला किती असे पडलेले आहेत थोडेफार. परंतु शासन असं करते की आंधळं दळते कुत्रं पीठ खाते, ह्या प्रकार झालेला आहे इथं. कारण शासनवरून भरपूर योजना देते पण एकाचंही निघत नाही बिल. नियमावर बोट ठेवून तुम्हाला याच्यापासून वंचित बिल मिळण्यापासून रोखलं जाते रोखलं जाते. आता नियमावर असं करतात की शेतकरी आता विहिरी तर कंप्लीट झालेली आहे, आणि मजुरांना शेतात आणून त्यांचं 2 टाइम जे फोटो घ्यायचे काम होऊन गेलेलं आहे, आणि मजूर येणं इथं फोटो काढणं हे तर शक्य नाही आता. ती उलट पण- मजुरी मागाली त्याला परत दिवस चाललाय. शासनाने मजुरी दिली नसल्यामुळं आम्हाला स्वतःला मजुरी रोजगारांना देऊन विहिरी पूर्ण करून घ्यावं लागल्यात, आणि स्वतःचे पैसे आमच्याजवळ तर काय नाहीत. बँकेचे कर्ज काढलेले आहेत ते तर आहेतच, दुसरे पण इतर मार्गातून आम्ही व्याजी काढून पैसे विहीर कंप्लीट केलेले आहेत. शेतकऱ्याच्या कारण- कापलेल्या बिलासाठी लोकप्रतिनिधींनी पुढाकार घेऊन याचा पाठपुरावा केला पाहिजे हा अशी मागणी होताना दिसत आहे गावागावात. नेमकं आता तुम्ही त्या संदर्भात एखादं निवेदन किंवा मागणी करणार आहात का? हा आपल्या कारण राज्याचे सहकार मंत्री, आपल्या तालुक्याचे आमदार बाबासाहेब पाटील सध्या राज्याचे सहकार मंत्री आहेत, आणि त्यांच्या मार्फत लोकांची मोठी अपेक्षा आहे की शेतकऱ्यांचे बिलं निघून शेतकरी अडचणीत सापडलेला आहे, त्याची अडचण दूर व्हावी म्हणून आता गावोगावातील शेतकरी मागणी करत आहेत. तसं तुमच्याकडून काही ठरलेलं आहे का? आमच्याकडून पण ठरलेलं आहे, आम्ही पण जाऊन सहकार मंत्र्यांना आज जाऊन सगळ्यांनी बोलून प्रयत्न करू. आता त्यांनी काय करतात ते त्यांच्यावर अवलंबून आहे. आता बरे विहिरीची योजना रोजगार हमी योजनेमध्ये राबवणं जे शासनाचं हम्म. धोरण आहे, शेतकऱ्याचं पिळवणूक करणारं धोरण आहे असं आपल्याला वाटतंय. वाटते सर, बरोबर आहे ते पर्याय पण. काय केला पाहिजे शेतकऱ्याला जर किंवा त्याच्या शेतीला जर सक्सेस होते. जसं टप्प्याटप्प्यानं जर शेतकऱ्याची विहीर बघितली खोदकाम केलेलं असताना, तर टप्प्याटप्प्याने बिल शेतकऱ्याच्याच नावावर टाकलं तर योग्य राहील. म्हणजे याच्यासाठी जसं- एक स्वतंत्र योजना हा स्वतंत्रच योजना झाली तर शेतकऱ्याच्या फायद्याची होईल आणि शेतकऱ्याचा त्याला लाभ बी होईल. जसं ही योजना काय नाही घरकुल. नोकराची नाही, आंबेडकरची विहीर योजना आहे ना ती कोणती ते, त्याच्यात पूर्ण शेतकऱ्याच्या ह्याच्यावर आहे की आता त्या असं पद्धतीने- शासनानं काहीतरी शेतकऱ्यांना पण सहाय्य केलं पाहिजे, कारण इतके वर्ष झालं विहिरी कंप्लीट झालेल्या आहेत. शासनाने एक केलं पाहिजे की शेतकऱ्याच्याच खात्यावर पैसे पूर्ण टाकलेले तरी चालतील, कामाच्या आधारावर पैसे टाकावं शेतकऱ्याच्या खात्यावर, असं मागणी आहे आमची. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना आहे आणि बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना आहे. या 2 योजनेमधून शेतकऱ्यांना जी विहिरीचा लाभ दिला जातो, ज्या विहिरीचं खोदकाम केल्यानंतर डायरेक्ट रक्कम ही शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग केली जाते. याच धर्तीवर इतर शेतकऱ्यांसाठी देखील योजना शासनाने आणली पाहिजेत आणि ती प्राधान्याने राबवली पाहिजेत असं शेतकऱ्यांचं मत बनत आहे. आता रोजगार हमी कायद्याचं जरी नाम बदललं असेल, परंतु या योजनेअंतर्गत जी पिळवणूक होत आहे किंवा विहीर खोदण्यासाठी ज्या अडचणी उभ्या राहत आहेत, त्यामुळे बरेचसे शेतकरी हे ज्यांनी सावकारांचं कर्ज काढून विहिरीचे कामं केलेले आहेत, किंवा ज्या शेतकऱ्यांची परिस्थिती नसताना देखील आजूबाजूच्या शेतशेजाऱ्याकडून उसने पैसे घेऊन विहिरीचं काम केलेले आहेत, अशा शेतकऱ्यांसाठी आता इकडे आड आणि तिकडे विहीर अशा परिस्थितीमध्ये आता शेतकरी अडखळलेला आहे. पाहुयात या विषयामध्ये संबंधित यंत्रणा हा विषय गांभीर्याने घेऊन शेतकऱ्यांसाठी काही आशादायी निर्णय करते का आणि शेतकऱ्यांची पिळवणूक थांबवते का हे पाहणं येणाऱ्या काळामध्ये महत्त्वाचं ठरणार आहे.
लोकशाही भारतसाठी मी संतोष रेड्डी, लिंगदाळ, अहमदपूर.